भारत पाकिस्तान सीमा रेषा खेमकरण 11 डिसेंबर 1965. भारतीय सैन्याच्या वाहन ताफ्यावर पाकिस्तानी विमानांनी हवाई हल्ला चढवला. या हल्ल्यात एक जवान सोडता बाकी सर्व जवान शहीद झाले होते. हा जवानही जखमी झाला होता. रक्तबंबाळ जखमी अवस्थेत असलेला तो जवान आपल्या आजूबाजूची भीषण अवस्था पाहून अस्वस्थ झाला. या अस्मानी हल्ल्यातून मी एकटाच कसा बचावला? यामागे काय कारण असावं? हा माझा पुनर्जन्म तर नाही ना? आणि असेलच तर कशासाठी? अशा अनेक प्रश्नांची वादळं त्या जवानाच्या मनात उठली होती. वादळात सापडलेल्या नौकेला जसा दीपस्तंभाचा आधार मिळतो तसा त्या जवानाला स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी या गर्तेतून बाहेर काढलं. स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकातील वाचलेल्या मानव सेवा हीच ईश्वर सेवा या वाक्यानं त्याला जगण्याची नवी दिशा दाखवली. आणि त्या युद्धभूमीवरच त्या जवानानं निर्णय घेतला, या पुढील आयुष्य आता केवळ मानव सेवेसाठीच. प्रत्यक्ष युद्धभूमीवर असा धाडसी निर्णय घेणाऱ्या या जवानाचं नाव होतं किसन बाबूराव हजारे, म्हणजेच आपले अण्णा हजारे. राळेगण सिद्धीत अण्णांनी ग्रामस्थांच्या सहकार्यानं श्रमदानाच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवले. हे प्रकल्प राबवत असतानाच काही सरकारी योजनांचं काम परिसरात सुरू होतं. या कामात भ्रष्टाचार होत असल्याचे पुरावे मिळू लागले. हळूहळू अण्णांनी आपलं लक्ष विविध सरकारी योजनांकडे केंद्रित केलं. भ्रष्टाचार विरोधी जनांदोलनाची व्याप्ती वाढत गेल्यानं भ्रष्टाचार विरोधी जनांदोलन न्यासाची स्थापना करण्यात आली. व्यवस्थेत परिवर्तन आणण्यासाठी 6 एप्रिल 1997 मध्ये नागरिकांना माहितीचा अधिकार मिळावा म्हणून मुंबईच्या आझाद मैदानावर पहिलं धरणं आंदोलन अण्णांनी केलं. नागरिकांना माहितीचा अधिकार मिळावा यासाठी अण्णांचा अथक लढा सुरू झाला. माझ्या तिजोरीतल्या पैशाचं तुम्ही काय करता हे विचारण्याचा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. तो मेहरबानी नाही, हक्क. क्रांती दिनाच्या दिवशी मुंबई इथल्या आझाद मैदानावर अण्णांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं. ऑगस्टला सरकारनं माहितीचा अधिकार कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आणि अण्णांचं उपोषण सुटलं. 12 ऑक्टोबर 2002 पासून माहितीचा अधिकार हा कायदा लागू करण्यात आला. केंद्र सरकारनेही हा कायदा आणण्याचा निर्णय घेतला. केंद्रातील कायद्यासाठी महाराष्ट्रातील कायद्याचा आधार घेतला गेला आणि देशभरातून सरकारी अधिकाऱ्यांची आणि राजकारण्यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर येऊ लागली. भ्रष्टाचार संपवायचा असेल तर लोकपाल विधेयक मंजूर होणं अत्यंत गरजेचं होतं. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर चळवळ उभी करणं गरजेचं होतं. एवढ्या मोठ्या आंदोलनाचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला. अरविंद केजरीवाल, शांती भूषण, संतोष हेगडे, किरण बेदी, प्रशांत भूषण, मनीष सिसोदिया यांनी निष्कलंक निर्भय अण्णांना या आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली आणि राष्ट्रीय पातळीवरील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं नेतृत्व अण्णांकडे आलं. अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभरात सभा घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली. 1968 साली 4थ्या लोकसभेपुढे पहिल्यांदा लोकपाल विधेयक मांडण्यात आलं होतं. त्यानंतर 1971, 1977, 1985, 1989, 1996, 1998, 2001,
2005 आणि 2008 मध्ये सतत आणि सलग मांडण्यात आलं, पण त्याला मंजुरी मिळालेली नाही. भ्रष्टाचार नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी त्याचा मसुदा मुळात सर्वांगीण विचार करून बनवणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक सक्षम मसुदा तयार केला. त्याला त्यांनी जनलोकपाल असे नाव दिले. भ्रष्टाचाराला आळा घालायचा असेल तर सशक्त कायदा फार महत्त्वाचा आहे. घटनेप्रमाणे जे कायदे होतात ते विधानसभाने लोकसभेत होतात, पण लोकशाहीमध्ये त्या कायद्याचा ड्राफ्ट करताना जनसहभाग घेऊनच मसुदा व्हायला पाहिजे. ही लोकशाही आहे, हे गणतंत्र आहे, हे प्रजातंत्र आहे. अण्णांनी मसुदा समिती स्थापन करून त्यात जनतेच्या प्रतिनिधींनाही समाविष्ट करून घ्यावं अशी मागणी सरकारकडे केली. सरकारने ती फेटाळल्याने अण्णांनी पंतप्रधानांना आंदोलनाचा इशारा देणारं पत्र लिहिलं. केंद्राला इशारा देऊनही सरकार जागं होत नव्हतं. 4 एप्रिल 2011 रोजी अण्णांनी आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. 5 एप्रिल 2011 रोजी राजघाटावर जाऊन अण्णांनी महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले. अण्णांनी इंडिया गेटवर जाऊन अमर जवान ज्योतीचेही दर्शन घेतले. अण्णांनी दिल्लीत जंतर मंतरवर आमरण उपोषणाला सुरुवात केली. हजारो लोक अण्णांना पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतरवर जमा होऊ लागले. सरकार मागण्या मान्य करत नसल्याने चर्चेच्या 2 फेऱ्या अयशस्वी झाल्या. 7 एप्रिल रोजी श्रीमती सोनिया गांधी यांनी अण्णांनी उपोषण सोडावे असे आवाहन केले. अण्णांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई, कोलकाता, थिरुवनंतपुरम, हैदराबाद, जयपूर, चेन्नई, पाटणा, भोपाळ, अहमदाबाद, रांची आणि पुणे येथेही लोकांनी आंदोलन सुरू केले. चित्रपट सृष्टीतील प्रीतिश नंदी, अनुपम खेर आणि फराह खान यांनी प्रत्यक्ष जंतर मंतरवर हजेरी लावून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. भ्रष्टाचार समूळ मिटवण्याची आवश्यकता उद्योग जगतालाही जाणवत होती. तेही अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पुढे सरसावले. दिल्ली मेट्रोचे प्रमुख ई श्रीधरन, पुंज लॉइडचे अध्यक्ष अतुल पुंज, मारुती सुझुकीचे अध्यक्ष RC भार्गव, हिरो ग्रुपचे सुनील मुंजाळ, टाटा स्टीलचे उपाध्यक्ष बी मुथुरामन, बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज, गोदरेज ग्रुपचे प्रमुख अदी गोदरेज, कोटक महिंद्र बँकेचे उपाध्यक्ष उदय कोटक आणि बायोकॉनचे अध्यक्ष किरण मुजुमदार शॉ यांनीही अण्णांना त्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. आंदोलनाचा हा वाढता प्रभाव पाहून सरकार नमले. संयुक्त मसुदा समिती स्थापन करून तिचे अध्यक्षपद सरकारकडे ठेवून उपाध्यक्षपद चळवळीतील अराजकीय कार्यकर्त्याला देण्यास सरकार तयार झाले. 9 एप्रिल रोजी अण्णा हजारेंच्या जवळजवळ सर्व मागण्या मान्य करत सरकारने एक GR काढला. येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकपाल बिल तयार करून पावसाळी अधिवेशनात ते मंजूर केले जाईल असे त्यात नमूद करण्यात आले. अण्णांनी उपोषण मागे घेतले. देशभरात जनतेने विजयोत्सव साजरा केला. सोळा एप्रिल 2011 रोजी लोकपाल बिल मसुदा समितीची पहिली बैठक दिल्ली इथं झाली.
या बैठकीचे प्रत्यक्ष चित्रीकरण जनतेला दाखवावे अशी अण्णांची इच्छा होती. पण सरकारने या बैठकीचे फक्त ध्वनिमुद्रण करण्यास मान्यता दिली. अंतिम मसुदा तयार करण्यापूर्वी जनतेची मतं देखील विचारात घेतली जावीत ही अण्णांची मागणी मात्र सरकारने मान्य केली. 2 मे 2011 रोजी मसुदा समितीची दुसरी बैठक कोणत्याही मतभेदांशिवाय पार पडली. 7 मे 2011 रोजी झालेल्या बैठकीत लोकपालास चौकशीचे आणि कारवाईचे अधिकार देण्यावर एकवाक्यता झाली. 23 मे 2011 रोजी झालेल्या बैठकीत भ्रष्टाचाराचे पुरेसे पुरावे आढळल्यास आरोपीची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्याचा अधिकार लोकपालास देण्यावर एकमत झाले. पण जनलोकपाल बिलाचा मार्ग इतका सहज, सोपा आणि सुकर नव्हता. 30 मे 2011 रोजीची बैठक मात्र मतभेदांचा बेसूर लावून गेली. पंतप्रधान, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि खासदारांचे संसदेतील वर्तनही लोकपालाच्या कक्षेत आणण्यावरून सरकार आणि टीम अण्णांमध्ये मतभेद निर्माण झाले. 9 जून 2011 रोजी अण्णांनी भ्रष्टाचार विरोधी लढा म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे असे जाहीर केले. आजादी की दूसरी लड़ाई अभी शुरुआत हो गई है. अभी ये लड़ाई बहुत लंबी लड़ाई लड़नी है आपने हमने इस देश की आजादी के लिए. 16 जून 2011 रोजी संयुक्त मसुद्यातील मुद्द्यांवरून सरकार आणि नागरी समितीतील मतभेद स्पष्ट उघड झाले. सरकारी प्रतिनिधीने सांगितले की जर मसुद्यावर एकमत झाले नाही तर मंत्रिमंडळासमोर 2 मसुदे ठेवले जातील, एक सरकारी आणि दुसरा नागरी समितीने तयार केलेला. ये तो अभी जनता के भी समझ में आ गया कि 2 ड्राफ्ट बनाने थे तो ज्वाइंट कमेटी क्यों किया, फिर खामखाम इतना समय नाजायज बर्बाद हो गया 3 महीना से. तो अगर आपको ये 2 ड्राफ्ट बनाने थे तो आपने एक ड्राफ्ट बनाया था, हमने भी बनाया था, दोनों मंत्रिमंडल के सामने रखने थे तो इस टाइम पर तो क्लियर होना था क्या होना था. तो अभी इतना देर क्यों किया फिर उसके लिए. तो ये सब चालबाजी है और सरकार को ये करना नहीं चाहते है लोकपाल बिल को. टीम अण्णाने सुचवलेल्या 75 सूचनांपैकी फक्त 15 मुद्दे सरकारने मान्य करून त्यांचा समावेश लोकपाल बिलात केल्याचे अण्णांनी सांगितले. सरकार सब बातों से मुकर रही है. उनके प्रति इस देश का भ्रष्टाचार को निर्मूलन करना इच्छा शक्ति का अभाव है. भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण हो ये उनके दिल में नहीं है. समाज के लिए लाभ नहीं, देश के लिए लाभ नहीं, तो ऐसा ड्राफ्ट आपको सैंक्शन कर कर क्या फायदा. तो आगे ऐसे दिखाई दे रहा कि जंतर मंतर का जो आंदोलन हमारा रुका था वो फिर से शुरू करना पड़ेगा. त्यांनी सरकारला इशारा दिला की 15 ऑगस्ट 2011 पूर्वी जर सक्षम जनलोकपाल बिल मंजूर केले नाही तर जनआंदोलन आणखी तीव्र केले जाईल आणि 16 ऑगस्ट पासून मी आमरण उपोषण सुरू करेन. 16 ऑगस्ट 2011 रोजी अण्णा हजारे यांच्या जंतर मंतरवरील उपोषणाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली. सरकार ने अगर हमें जंतर मंतर पर अनशन करने के लिए परमिशन नहीं दी है तो फिर से राजघाट पर बैठने का हम प्रयास करेंगे. और कहीं पर भी बैठने नहीं दिया तो जेल में बैठकर अनशन करेंगे. लोकशाही है, गणतंत्र है, प्रजातंत्र है. आंदोलन करने के अधिकार संविधान हर एक नागरिक के लिए दिया है. अन्याय अत्याचार के विरोध में वो कहीं पर भी आंदोलन कर सकता है. अगर आपको लगता है समाज के लिए ये जगह ठीक नहीं है तो जो जगह अच्छी है वो बताइए, वहाँ पर करेंगे. और कहीं पर भी नहीं करने दिया तो जेल में करेंगे. अगर आपने कहीं पर भी बैठने नहीं दिया तो अंग्रेज की हुक्मशाही और आपके में क्या फर्क है. अंग्रेज के यही तो हुक्मशाही थी कि हम करो सो कायदा. अरे लोकशाही है, गणतंत्र है, प्रजातंत्र है. 15 ऑगस्ट 2011 रोजी एका पत्रकार परिषदेत अण्णांनी 16 ऑगस्ट पासून निर्धारित उपोषण सुरू करणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी जनतेला सशक्त लोकपाल बिलासाठी जेल भरो आंदोलन सुरू करण्याचं आवाहन केलं.
आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने जेपी पार्क, राजघाट आणि दिल्ली गेट परिसरात 144 कलम जारी करून जमावबंदीचा आदेश काढला. 16 ऑगस्ट 2011 रोजी सकाळी जेपी पार्कवर जाऊन उपोषण सुरू करण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अण्णा हजारे यांना मयूर विहार इथल्या घरातून अटक केली. अण्णांनी पर्सनल बॉन्डवर जामीन घेण्यास नकार दिल्याने अण्णांना 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली. अण्णांनी तिहार जेलमध्येच आपल्या उपोषणाला सुरुवात केली. प्यारे देशवासियों, अब आज़ादी की दूसरी लड़ाई शुरू हो गई है और मुझे गिरफ्तार भी कर लिया है. क्या मेरे गिरफ्तारी से आंदोलन रुक जाएगा? मेरे साथ और कार्यकर्ताओं ने भी गिरफ्तारी ली. ज़्यादा से ज़्यादा लोगों ने गिरफ्तारी लेनी है. ऐसा एक समय आना है कि देश के कोई भी जेल में अभी जगह नहीं है. अण्णांच्या अटकेने देशभरात जनतेत क्षोभ निर्माण झाला. जनता सरकार विरोधात रस्त्यावर उतरली. जनलोकपाल विधेयकावरून इरेस पेटलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अटक करण्याचा निर्णय अंगाशी आल्यावर यातून सुटका करून घेण्यासाठी सरकारने सपशेल नमते घेऊन अण्णांवरील सर्व आरोप न्यायालयात मागे घेतले. न्यायालयाच्या आदेशानुसार अण्णांची तिहार कारागृहातून अधिकाऱ्यांनी सुटका केली. पण तुरुंगातच उपोषणाला बसलेल्या अण्णांनी तुरुंग अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर बैठा सत्याग्रह पुकारून जेल बाहेर येण्यास नकार दिला आणि सरकारला पुन्हा एकदा कोंडीत पकडले. जेपी पार्क मध्ये आंदोलनाला परवानगी दिल्याशिवाय जेल बाहेर पडणार नाही असे सांगत अण्णांनी ती रात्र तिहार जेलमध्येच घालवली. आंदोलनाला योग्य जागा आणि परवानगी मिळत नसल्याने 17 ऑगस्ट 2011 हा दिवसही अण्णांनी तिहार जेलमध्येच काढला. शेवटी दिल्ली पोलिसांनी अण्णांना रामलीला मैदानावर 15 दिवस आंदोलन करण्यास परवानगी दिली. आंदोलनाच्या जागेची तयारी पूर्ण न झाल्याने 18 ऑगस्टची रात्रही अण्णांनी तिहार जेलमध्येच घालवली. 19 ऑगस्ट 2011 रोजी अण्णा तिहार जेल सोडून बाहेर आले. बाहेर प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांना अण्णांनी संबोधित केले. अन्ना रहे न रहे, मशाल जलती रहेगी. रामलीला मैदानावर जाण्यापूर्वी अण्णांनी राजघाटावर जाऊन गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेतले. अण्णा रामलीला मैदानावर पोहोचले. 21 ऑगस्ट 2011 देशाच्या विविध भागातून लोक अण्णांना पाठिंबा देण्यासाठी रामलीला मैदानावर जमा होत होते. सर्व वयोगटातील, जाती धर्मातील स्त्री पुरुष
जनलोकपाल बिलाला पाठिंबा देण्यासाठी या जन आंदोलनात सहभागी होत होते. 22 ऑगस्ट 2011 रोजी सर्व खासदारांनी जनलोकपाल बिलास पाठिंबा द्यावा यासाठी खासदारांच्या घरासमोर निदर्शने करण्याचं आवाहन अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाच्या पाठीराख्यांना केलं. रामलीला मैदानावर भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आंदोलकांची संख्या लाखावर जाऊन पोहोचली होती. मुंबईत 50,000पेक्षा जास्त लोकांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बांद्रा ते जुहू असा एक भव्य मोर्चा काढला. 22 ऑगस्ट 2011 अण्णांच्या उपोषणाचा 7वा दिवस. श्री श्री रविशंकर यांनी अण्णांच्या वतीने लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी त्यांची भेट घेऊन त्यांना जनलोकपाल बिलास पाठिंबा देण्याचे आवाहन केले. 23 ऑगस्ट 2011 रोजी सुपरस्टार रजनीकांत यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही अण्णांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केले. अण्णांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, मी अण्णांचं जनलोकपाल बिल स्थायी समितीकडे पाठवण्यासंदर्भात सभापती मीरा कुमार यांना विचारेल. पंतप्रधानांनी पत्रात असंही लिहिलंय की सरकारला अण्णांच्या तब्येतीची काळजी आहे. 24 ऑगस्ट 2011 रोजी पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी एक सर्वपक्षीय बैठक झाली. सर्वांच्या वतीने अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अण्णांनी उपोषण सोडावे असे आवाहन केले. 25 ऑगस्ट 2011 उपोषणाचा 10वा दिवस. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक नवा प्रस्ताव अण्णांपुढे मांडला. सरकारी लोकपाल बिलाबरोबरच अण्णांचं जनलोकपाल बिल आणि अरुणा रॉय, जयप्रकाश नारायण यांनी सादर केलेली बिलं यांच्यावरही संसदेत चर्चा घडवून आणण्यास सरकार तयार आहे. पंतप्रधानांचे खास दूत म्हणून केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी अण्णांची भेट घेतली आणि त्यांना नवा प्रस्ताव सांगितला. अण्णांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले की संसदेत उद्याच चर्चा सुरू करावी आणि सिटीझन चार्टर मंजूर करावी. लोकपालाप्रमाणे प्रत्येक राज्यात प्रभावी लोकायुक्त नेमावेत आणि कनिष्ठ ते उच्च सर्वच नोकरशहांना लोकपालाच्या कक्षेत आणावे. 26 ऑगस्ट 2011 अण्णांचे उपोषण धोक्याच्या दिशेने लांबत चालले आहे. सरकार आणि राजकीय पक्षांना त्याची फिकीर नसल्याचे चित्र उपोषणाच्या 11व्या दिवशी दिसले. आज संसदेत लोकपाल बिलावर चर्चा होणे मुकरर केलेले असतानाही सरकारच्या घुमजावामुळे ती लांबणीवर पडली. 27 ऑगस्ट 2011 अभिनेता आमिर खान याने अण्णांची भेट घेऊन अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. शनिवारी सकाळपासूनच सार्वभौम संसदेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले. सुषमा स्वराज यांनी अण्णांना आणि त्यांच्या मागण्यांना भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचे लोकसभेत जाहीर केले. हम इस सदन से उन्हें आश्वासन देते हैं कि हमें कितना भी संशोधन करना पड़े, हम एक सशक्त और प्रभावी लोकपाल बिल इस सदन से निकाल कर लाएंगे. ये सदन उनसे अपील करता है कि आपका जीवन अमूल्य है, आप अपना अनशन त्याग दें. और ये पूरे सदन की तरफ से एक अपील अन्ना हजारे जी को चली जाए. इसलिए मैं पंतप्रधानांनी संसदेतील आपल्या भाषणात अण्णांबद्दल गौरवोद्गार काढून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. I respect his idealism. I respect him as an individual. He has become the embodiment of our people's disgust and concern about tackling corruption. I applaud him. I salute him. And his life. शेवटी रात्री 9:30च्या सुमारास पंतप्रधानांचे दूत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख हे रामलीला मैदानावर दाखल झाले. त्यांनी अण्णांच्या 3ही मागण्या संसदेला मान्य असल्याचे जाहीर करताच संपूर्ण देशात दसऱ्याच्या तोंडावर दिवाळी साजरी झाली आणि सीमेवर 2 लढाया करणाऱ्या जननायकाच्या अहिंसक जनक्रांतीचा विजय झाला.
अपने पत्र में उठाए गए 3 बिंदुओं पर एक रेजोल्यूशन पास किया है। इस रेजोल्यूशन के अनुसार संसद निम्न 3 विषयों पर सहमत है। आशा है कि आप संसद के रेजोल्यूशन को देखते हुए अपना अनशन अविलंब समाप्त करेंगे और पुनः पूर्व स्वस्थ होंगे। हम सब आपके स्वास्थ्य की कामना करते हैं। शुभकामनाओं के सहित आपका मनमोहन सिंह, प्रधानमंत्री, भारत सरकार। धन्यवाद। उपस्थित आंदोलकांच्या परवानगीने अण्णांनी रविवारी सकाळी उपोषण सोडण्याचा निर्णय जाहीर केला। शेवटी अण्णागिरी पुढे सरकार झुकले। रविवार 28 ऑगस्ट 2011 सकाळी 10च्या सुमारास अण्णांनी आपले 12 दिवस चाललेले उपोषण हजारो आंदोलकांच्या उपस्थितीत संपवले। अण्णांना लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। हजारो समर्थकांनी इंडिया गेटवर जमा होऊन विजयोत्सव साजरा केला। हजारोंचा जमाव रस्त्यावर उतरून आंदोलन करतो। 12 दिवस उपोषण करणाऱ्या अण्णांच्या अहिंसेच्या आवाहनाला जागून एक दगडही भिरकावला जात नाही, सरकारी संपत्तीचे नुकसान केले जात नाही, हे सर्व आश्चर्यचकित करणारं होतं। जगभरातून या अहिंसक लढ्याचं कौतुक करण्यात आलं। जगप्रसिद्ध टाइम मासिकाने जगातील महत्त्वाच्या 10 घटनांमध्ये या आंदोलनाची नोंद घेतली। अण्णांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी 11 डिसेंबर 2011 रोजी जंतर मंतरवर पुन्हा 1 दिवसाचे उपोषण केले। रघुपति राघव राजा राम बधिर पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम बधिर पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम बधिर पावन सीताराम। 22 डिसेंबर 2011 रोजी लोकसभेत एक वेगळेच चित्र दिसून आले। सरकारने ऑगस्ट 2011 मध्ये लोकसभेत मांडलेले लोकपाल बिल मागे घेऊन लोकपाल आणि लोकायुक्त बिल 2011 हे नवे बिल सादर केले। तीनही प्रमुख मागण्यांवर सरकारच्या घुमजावामुळे अण्णांनी 27, 28 आणि 29 डिसेंबर रोजी उपोषणाला बसण्याचा आणि जेल भरो आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला। 3 दिन मैं अनशन करूंगा, मेरे साथ बाकी लोग भी होंगे। 3 दिन के बाद जेल भरो होगा 3 दिन। 27 डिसेंबर 2011 मुंबईत जुहू इथल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन अण्णांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या MMRDAच्या मैदानावर आपले उपोषण सुरू केले। जनतेला संबोधित करताना अण्णा म्हणाले, हार्ट अटैक आकर लोग मरते हैं, ऐसा मृत्यु आने के बजाय देश और समाज के भलाई के लिए मृत्यु आ गया तो मेरा सौभाग्य होगा। वो लड़ते रहोगा ये भ्रष्टाचार के। 25 साल हो गए लड़ते लड़ते लड़ते, 25 साल हो गए, तो मृत्यु का कोई भय नहीं, कोई भय नहीं मृत्यु का। आप ये ग्राउंड में सब भाई बहन को मैं देखता हूं,
उससे मेरी ऊर्जा बढ़ती है। रामलीला मैदान में 12 दिन तक बैठा, 12 दिन के बाद भी कुछ नहीं हुआ। उसका कारण सामने जो जनता थी उसकी ऊर्जा मुझे मिल रही थी। सरकार हम लोगों के साथ धोखाधड़ी कर रही है, लेकिन ये धोखाधड़ी अन्ना हजारे और टीम अन्ना के साथ नहीं है। ये धोखाधड़ी देश की जनता के साथ धोखाधड़ी हो रही है। और ऐसे जनता के साथ आप धोखाधड़ी करेंगे तो एक दिन कभी ना कभी जनता आपको सबक सिखाएगी। 28 डिसेंबर 2011 अचानक अण्णांची प्रकृती बिघडल्याने अण्णांना आपले उपोषण मागे घ्यावे लागले। अण्णांनी जेल भरो आंदोलनही स्थगित केले। अण्णांना पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। थोड़े दिन में मैं अच्छा हो जाऊंगा, तो मेरी चिंता नहीं करना कोई। सततची दगदग, उपोषण यांचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला होता। हॉस्पिटलमधून परत आल्यावर अण्णांनी काही काळ मौन व्रत धारण केले। लोकसभेत मंजूर झालेले बिल राज्यसभेत फेटाळले गेले। अण्णांनी बंगलोरला जाऊन निसर्गोपचार घेतला। अण्णांचे वजन कमी झाले आणि काही दिवस केवळ फलाहारावर असलेल्या अण्णा पुन्हा नव्या जोशाने भ्रष्टाचार विरोधी आंदोलनासाठी सज्ज झाले। आजही एखाद्या तरुणालाही लाजवेल असा अण्णांचा उत्साह आहे। क्रांती अजून झाली नाही, ही तर क्रांतीची सुरुवात आहे। भ्रष्टाचार मुक्त भारत आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचं असेल तर प्रदीर्घ अशी लढाई लढावं लागणार आहे। अन्ना रहे ना रहे, मशाल जलती रहे, हा मी तरुणांना दिलेला संदेश आहे।